बोलण्याची संधी मला दिली, मी प्रभूचा आभार मानते। आणि प्रियांनो, आज एक महत्त्वपूर्ण विषयाला आम्ही बघणार आहोत आणि आजचा जो विषय आहे प्रियांनो, तो आहे विश्वास आणि अविश्वास। हालेलुया। आज ह्या दोन्ही गोष्टी प्रियांनो आम्ही वचनातून बघणार आहोत। हा खूप मोठा विषय आहे प्रियांनो, महिनाभर चालेल इतका मोठा विषय आहे। परंतु प्रियांनो, थोडक्यामध्ये आम्ही विश्वासाबद्दल आणि अविश्वासाबद्दल ह्या दोन्ही गोष्टीबद्दल प्रियांनो आम्ही जाणून घेणार आहोत। आणि या समय प्रियांनो आम्ही वचन वाचूया, लूक याचा 17वा अध्याय वचन 5, लूक 17 आणि 5। मग प्रेषित प्रभूला म्हणाले, आमचा विश्वास वाढवा। हालेलुया। या ठिकाणी प्रियांनो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो, जो लूक याचा जो लेखक आहे, एक वैद्य तो आहे, एक लेखक तो आहे प्रियांनो, आणि तो प्रभूचा शिष्य देखील आहे। आणि आम्ही बघतो प्रियांनो की या वचनामध्ये ज्या प्रकारे लूक या पुस्तकामध्ये प्रियांनो 17 आणि वचन 5 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, मग प्रेषित प्रभूला म्हणाले। कोण म्हणाले? प्रेषित। प्रेषित कोण आहेत? येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य। आम्ही बघतो की हे 12 शिष्य ज्यांनी संपूर्ण जग हादरून टाकलं प्रियांनो। परंतु प्रियांनो, या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं, मग प्रेषित प्रभूला म्हणाले, आमचा विश्वास वाढवा। हालेलुया। म्हणजे याचा अर्थ प्रेषितांचा विश्वास पण कमी होता। हालेलुया। कमी आहे म्हणूनच ते प्रभूला विनंती करत आहे की प्रभू आमच्या विश्वासाला काय करा? वाढवा। कदाचित प्रियांनो, या प्रेषितांसारखा विश्वास जर आज आमचा कमी असेल तर आज प्रभूला आम्ही म्हणूया, त्या प्रभूला आज आम्ही विनंती करूया की प्रभू आमचा विश्वास वाढवा। हालेलुया। सो प्रेषित आम्ही बघतो की प्रियांनो सुरुवातीपासून इतके विश्वासू नव्हते प्रियांनो, ते कुठेतरी प्रियांनो विश्वासामध्ये कमी होते। आणि म्हणून प्रियांनो आम्ही बघतो की ते प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत आहे की तुम्ही आमचा विश्वास वाढवा। कोणीही प्रियांनो जो प्रभूमध्ये नवीन नवीन येतो प्रियांनो, कोणीही व्यक्ती असू द्या, तो सुरुवातीलाच परिपूर्ण विश्वास करत नाही प्रियांनो, तो थोडा 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 विश्वास करतो। आणि आम्ही बघतो की असाच थोडासा विश्वास प्रियांनो या शिष्यामध्ये, प्रेषितांमध्ये होता। पुढे चालून हा विश्वास इतका वाढला की ते मरेपर्यंत प्रभूशी प्रामाणिक राहिले। हालेलुया। सो कोणी असो प्रियांनो, जोपर्यंत त्यांच्या जीवनात वेगवेगळे अनुभव येत नाही, वेगवेगळे चमत्कार होत नाही, ते प्रियांनो विश्वासामध्ये तितके दृढ होत नाही। विश्वासाचा जो स्तर आहे प्रियांनो, तो लगेच उंचावत नाही किंवा लगेच प्रियांनो उंचावर जात नाही, तर प्रियांनो हळूहळू हळू जसं त्याच्या व्यक्तीच्या जीवनात अनुभव येत जातात, जसं परमेश्वर त्यांच्या जीवनात कार्य करत जातो प्रियांनो, अनेकांच्या विश्वासाच्या द्वारे प्रियांनो ज्या प्रकारे त्यांच्या जीवनात साक्ष घडल्या जातात प्रियांनो, चमत्कार घडले जातात, अद्भुत गोष्टी घडले जातात, त्यावेळेस प्रियांनो आपल्या विश्वासामध्ये भर होते आणि आपला विश्वास हळूहळू हळूहळू वाढत जातो। तसंच प्रियांनो आम्ही बघतो की ह्या शिष्यांचा देखील विश्वास आम्ही बघतो की अल्प आहो, कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी। अल्प म्हणजे थोडासा विश्वास असणार। सो कोणीही प्रियांनो सुरुवातीपासूनच प्रभूवर पूर्णपणे प्रियांनो विश्वास करत नाही। आपण पण केला नसेल प्रियांनो, आपण पण प्रियांनो हळूहळू प्रभूमध्ये जसं वाढत गेलो प्रियांनो, जसं प्रभूमध्ये आमचे अनुभव वाढत गेले प्रियांनो, सेवा कार्यामधल्या साक्ष ज्यावेळेस आम्ही बघितल्या प्रियांनो, त्यावेळेस आमचाही विश्वास वाढतो प्रियांनो। हालेलुया। सो आम्ही बघतो की ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, मग प्रेषित प्रभूला म्हणाले, आमचा विश्वास वाढवा। ते प्रभूला म्हणाले की प्रभू आम्ही कुठेतरी कमी आहोत, आमच्या विश्वासामध्ये कमतरता आहे, आमचा विश्वास हा डगमगणारा आहे, आमचा विश्वास अल्प आहे। प्रभू तू आमच्या विश्वासाला काय कर? वाढव। सो आज आमच्या अंतःकरणाचं आम्ही परीक्षण करूया प्रियांनो, आमचा विश्वास कसा आहे प्रियांनो। कदाचित आमचाही विश्वास अल्प असेल, थोडासा असेल, परंतु जर आम्ही परमेश्वराला विनंती करू, त्या प्रभूला विनंती करू की आमचा विश्वास वाढवा, तर निश्चित प्रभू आमच्या विश्वासाला वाढवणार आहे। हालेलुया। सो आम्ही बघतो की प्रियांनो विश्वास कशाच्या द्वारे वाढतो? कशाच्या द्वारे वाढतो? ऐकण्याच्या द्वारे, आणखी बघण्याच्या द्वारे, आणखी कशाच्या द्वारे? अनुभवाच्या द्वारे पण वाढतो। जसं आपल्याला प्रभूमध्ये अनुभव येतात तसं आमचा विश्वास वाढतो। आणखी
जसं वचन आम्हाला समजायला लागतं तसं आमचा विश्वास वाढतो. सो एक वचन ज्या प्रकारे आम्ही बघूया प्रियानो, इब्री 12 आणि 2. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजसनाच्या उजवीकडे बसला आहे. आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रियानो, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक म्हणजे विश्वास निर्माण करणारा. हालेलुया. सो आमचा विश्वास कशाच्या द्वारे वाढतो? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. कारण त्याला विश्वासाचा उत्पादक म्हणतात. कारण या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याच्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. सो विश्वास जिथून वाढतो प्रियानो, तो आहे आमचा प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही प्रभूवर प्रियानो विश्वास करतो, त्याच्यावर प्रियानो आमचा भाव ठेवतो. आम्ही बघतो की जुन्या करारामध्ये प्रियानो विश्वास हा शब्द वापरण्यात आला नाही, पण बऱ्याच ठिकाणी प्रियानो भाव हा शब्द लिहिलेला आहे. आम्ही बघतो की स्तोत्र सरितामध्ये दाविदाने बऱ्याच ठिकाणी लिहिलेला आहे की तो परमेश्वरावर अगदी मनापासून भाव ठेव. की नाही, भाव म्हणजेच विश्वास. हे एक समानार्थी शब्द आहे. सो बऱ्याच ठिकाणी प्रियानो भाव हाच शब्द प्रियानो जुन्या करारामध्ये आला आहे आणि नवीन करारामध्ये विश्वास हा शब्द आलेला आहे. आणि आम्ही बघतो की प्रियानो जो विश्वासाचा उत्पादक किंवा विश्वास उत्पन्न करणारा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशूकडे येतो, जो विश्वास उत्पादन करणारा आहे प्रियानो, त्याच्याद्वारे आम्हाला विश्वास प्राप्त होतो. हालेलुया. आणखी प्रियानो ज्या प्रकारे बायबल आम्हाला सांगतं प्रियानो, रोमियाचा 10 अध्याय वचन 17, रोम 10:17. ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रियानो, ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. सो प्रियानो आमचा जो विश्वास आहे तो वार्तेच्या द्वारे वाढतो. प्रियानो वार्ता म्हणजे सुवार्ता, देवाचं वचन. ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन ऐकतो प्रियानो, आम्ही त्यावर मनन करतो प्रियानो, त्यावेळेस आमचा विश्वास काय होतो? वाढतो. सर्वात प्रथम प्रभू येशू ख्रिस्त आहे जो आमच्या विश्वासाला वाढतो, कारण तो आमच्या विश्वासाचा उत्पादक आहे, तो निर्माण करणारा आहे. आणि त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की विश्वास ज्या कारणाने वाढतो तो आहे वार्ता. हालेलुया. आणि आम्ही बघतो की प्रियानो बायबलमध्ये विश्वास ठेवण्याबद्दल आज्ञा केली गेली आहे. हालेलुया. आणि त्याचे बरेचसे कारण आम्हाला बायबलमध्ये बघायला मिळतात प्रियानो. ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय 20, 2 इतिहास 20 आणि 20. ते अगदी पहाटे सुटून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले. ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, अहो यहुद्यांनो, अहो यरूशलेम निवासी जन हो, ऐका, तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. त्याच्या संदेष्ट्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. या ठिकाणी आम्ही बघतो प्रियानो की जो योशफाट आहे प्रियानो, त्याने एक आज्ञा आपल्या लोकांना केली आणि ती आज्ञा प्रियानो विश्वासासंबंधी होती. आणि या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं, ते अगदी पहाटे सुटून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले. ते जाऊ लागले तेव्हा योशफाट उभा राहून म्हणाला, अहो यहुद्यांनो, अहो यरूशलेम निवासी जन हो, ऐका, तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. हालेलुया. आणि पुढे लिहिलेलं आहे की त्याच्या संदेष्ट्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. हालेलुया. सो प्रियानो विश्वासाच्या द्वारे प्रियानो 2 महत्त्वपूर्ण गोष्टी आमच्या जीवनात घडतात. आणि आम्ही बघतो की जो योशफाट राजा आहे त्याने त्याच्या प्रजेला, त्याच्या लोकांना आज्ञा केली की तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा. या वचनामध्ये लिहिले की तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल.
ज्यावेळेस आम्ही देखील परमेश्वरावर विश्वास ठेवतो, आमच्या समस्येमध्ये, आमच्या आजारपणामध्ये, आमच्या वेगवेगळ्या प्रियानो अडचणीमध्ये ज्यावेळेस आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवतो, त्या विश्वासाच्या द्वारे परमेश्वर आम्हाला खंबीरपणा देतो प्रियानो. जर तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही खंबीरपणे उभे राहावं, तुम्हाला खंबीरता पाहिजे प्रियानो. असं कोणी आहे का ज्याच्या जीवनात कुठल्याही समस्या नसतात, कुठल्या अडचणी येत नाही, असं आहे का? प्रियानो, प्रत्येक वेळेस प्रियानो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही ना काही, कुठे ना कुठे समस्या येतात प्रियानो, आणि आम्हाला त्याला खंबीरपणे तोंड द्यावं लागतं. परंतु कधी कधी प्रियानो ही खंबीरता आमच्यामध्ये नसते. आम्ही इतकं डगमगून जातो, हताश होतो प्रियानो. बरेच जण प्रियानो मी बघतो की समस्या आल्या तर खंबीरपणे त्याला प्रियानो तोंड देऊ शकत नाही, आणि त्यामुळे ते कित्येक वेळेस आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात. कारण त्या संकटाला सामोर जाण्यासाठी, त्याच्या पुढे उभा राहण्यासाठी त्यांच्यात खंबीरता नसते प्रियानो. परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियानो की या वचनामध्ये आम्हाला सांगतं की तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. ज्यावेळेस आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवतो प्रियानो, आपोआप प्रियानो आमच्यामध्ये खंबीरता येते प्रियानो. जरी आम्ही समस्येत आहोत, आजारात आहोत, दुःखात आहोत, अडचणीत आहोत, वादविवादात आहोत, अनेक प्रकारच्या समस्यांनी आम्ही घेरलेला आहोत, परंतु प्रियानो ज्यावेळेस आम्ही विश्वास करतो की परमेश्वर मला या समस्येतून काढेल, परमेश्वर माझा आजार बरा करेल, आपोआप त्या समस्येमध्ये, त्या आजारामध्ये आम्ही खंबीरपणाने उभे राहतो. विश्वासाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये खंबीरता येते प्रियानो. तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठ्या समस्या येऊ द्या, परंतु तुम्ही जर विश्वास करत आहात तुमच्या परमेश्वरावर प्रियानो, तर तुम्हाला परमेश्वर प्रत्येक समस्येमध्ये खंबीरपणे उभे करेल. तुम्ही कधीही प्रियानो त्यापासून माघार घेणार नाही. कुठल्याही समस्येला प्रियानो, कुठल्याही संकटाला तुम्ही घाबरणार नाही, कारण तुमचा विश्वास आहे की परमेश्वर मला या संकटातून सोडवण्यासाठी समर्थ आहे, आणि हाच विश्वास तुम्हाला खंबीरपणे उभा करेल प्रियानो. माझ्या प्रियानो, ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुमचा देव परमेश्वर याचवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल, त्याच्या संदेशावर विश्वास ठेवा. आम्हाला परमेश्वरावर विश्वास ठेवायचा आहे, आम्हाला त्याच्या संदेशावर विश्वास ठेवायचा आहे. आम्ही बघतो की जुन्या काळामध्ये पण प्रियानो अनेक संदेश होते, येणाऱ्या काळामध्ये पण खोटे संदेश उठणार आहे. हालेलुया. आम्ही बघतो की प्रियानो अहाबाच्या काळामध्ये, एलियाच्या काळामध्ये पण संदेश होते. कोणाचे संदेश होते ते? पहिले राजे 18 अध्याय वचन 19. आता जासूद पाठीव आणि सर्व इस्रायलास बालमूर्तीच्या 450 संदेष्टात आणि इजबिलीच्या पंक्तीस जेवणाऱ्या अशेऱ्या मूर्तीच्या 400 संदेष्टात कर्मेल डोंगरावर माझ्या पुढे जमीव. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, आता जासूद पाठव आणि सर्व इस्रायलास बालमूर्तीच्या 450 संदेष्टास. त्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की बाकीचे पण जे देवत बायबलमध्ये होते त्यांचे पण याजक होते, जसं परमेश्वराचे याजक होते. आम्ही बघतो की मोशेचा सासरा जो होता तो कोणाचा याजक होता? मिद्यानी याजक होता. सो आम्ही बघतो की याजक पण होते, संदेष्टे पण होते, आणि आम्ही या ठिकाणी संदेष्टाबद्दल बघत आहोत प्रियानो. आता जासूद पाठव आणि सर्व इस्रायलास बालमूर्तीच्या 450 संदेष्टास आणि इजबेलीच्या पंक्तीस जेवणाऱ्या अशेरा मूर्तीच्या 400 संदेष्टास कर्मेल डोंगरावर माझ्या पुढे जमव. ज्या प्रकारे परमेश्वराचे संदेष्टे असतात, हालेलुया, त्या प्रकारे इतरांचे पण संदेश आहे बरं का. आम्हाला ओळखता आलं पाहिजे. जर आम्हाला ओळखता आलं नाही, कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की शेवटच्या काही पुष्कळ खोटे संदेश ते उठतील. हालेलुया. ते खोटे शिकवणी आम्हाला देतील. म्हणून प्रियानो आम्हाला सावध राहायचं आहे प्रियानो, आम्हाला दक्ष राहायचं आहे, आम्हाला ओळखायचं आहे की हे परमेश्वराचे संदेश आहेत की अन्य कोणी आहेत. कारण आम्ही बघतो की परमेश्वराच्या संदेशासोबत इतरही संदेश ते काम करतात. एलिया सोबत आम्ही बघतो की आशेराचे संदेश ते काम करत होते.
त्याचबरोबर बालाचे संदेश ते काम करत होते. सप्रानो, ही स्थिती आम्हाला दर्शवते की ज्या वेळेस देवाचे लोक देवाचे संदेश ते काम करतात, त्या बरोबर अन्यही इतरही संदेश ते काम करतात. हालेलुया. म्हणून प्रियानो, देवाचं वचन सांगतं की त्याच्या संदेश त्यावर विश्वास ठेवा. त्याच्या म्हणजे कोणाच्या? परमेश्वराच्या. जर आम्हाला ओळखता आलं तर आम्ही विश्वास ठेवू शकतो प्रियानो. नाही तर प्रियानो, आम्ही कोणावरही विश्वास ठेवू आणि आमची फसगत होईल. म्हणून प्रियानो, आम्हाला ओळखता आलं पाहिजे की हे परमेश्वराचे संदेश ते आहेत किंवा नाही. हालेलुया. जर प्रभूने तुम्हाला आत्म्याच्या वरदानाने भरवलेलं आहे, आत्मे ओळखण्याचं वरदान जर प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे, पवित्र आत्म्याचे गिफ्ट तुमच्याकडे आहे, तर निश्चित प्रियानो तुम्ही प्रत्येक आत्म्याला ओळखू शकता. हालेलुया. म्हणून प्रियानो, देवाचं वचन सांगतं की परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि त्याच्या संदेश त्यावरही विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही काय व्हाल? यशस्वी व्हाल. हालेलुया. सो विश्वास ठेवण्याची प्रियानो यहोशाफाटाने एक आज्ञा केली की तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा, त्याच्या संदेश त्यावर विश्वास ठेवा. आम्ही बघतो की जुन्या करारामध्ये असे अनेक उदाहरणं आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, की कित्येक वेळेस प्रियानो इस्रायल लोकांनी, यहुदी लोकांनी परमेश्वराचा संदेश त्यावर विश्वास ठेवला नाही. इर्मयावर ठेवला का? ज्यावेळेस इर्मयाने सांगितलं की नबुखेदनेस्सर येईल, परमेश्वर अशा प्रकारचा अरिष्ट आणेल, तुम्ही आपल्या मार्गापासून परावृत व्हा. आम्ही बघतो की बऱ्याच ठिकाणी असे हे गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की प्रियानो, इस्रायल लोकांनी स्वतः परमेश्वराचा संदेश त्यावर विश्वास ठेवला नाही आणि आम्ही बघतो की भयंकर असं नुकसान त्यांचं झालं. सो दोन्ही गोष्टी परमेश्वर आम्हाला दाखवून देतो प्रियानो. म्हणून प्रियानो, देवाची इच्छा आहे की प्रियानो आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवावा, परमेश्वरावर भाव ठेवावा, त्याचबरोबर त्याचा संदेश त्यावरही आम्ही भाव ठेवावा. हालेलुया. फक्त परमेश्वरावरच विश्वास ठेवून चालणार नाही, कारण प्रियानो देवाचे संदेश ते हे देवाचं वचन आम्हाला प्राप्त करून देतात प्रियानो. परमेश्वर स्वतःहून कुठली गोष्ट देत नाही प्रियानो. आम्ही बघतो की प्रियानो इर्मयाच्या काळामध्ये परमेश्वराचं वचन त्याला प्राप्त होत होतं आणि तो परमेश्वराचं वचन इस्रायल लोकांना द्यायचा, परमेश्वर स्वतःहून देत नव्हता प्रियानो. सो आम्ही बघतो की जे संदेश ते आहे प्रियानो, ते परमेश्वरामधील आणि आमच्यामधील एक दुवा आहे, एक दुवाचं काम ते करतात, एक मध्यस्थीचं काम ते करतात. म्हणून प्रियानो आम्हाला संदेशांवर पण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कधी कधी आम्हाला वाटतं फक्त मी परमेश्वरावर विश्वास ठेवला इतकंच पुरेसं आहे, पण परमेश्वर प्रत्येक लहान सहान गोष्ट तुम्हाला येऊन सांगणार नाही प्रियानो. ते सांगण्यासाठीच परमेश्वराने त्याचे लोक संदेश ते सेवक लोक ठेवलेले आहे आणि ते सेवक लोक ज्यावेळेस परमेश्वराकडून त्यांना प्राप्त होतं त्याच वेळेस तुम्हाला ते देतात. आणि म्हणून प्रियानो आमच्यासाठी प्रियानो एक दुवाचं काम जे आहे ते संदेश ते करतात प्रियानो. ज्यावेळेस प्रियानो परमेश्वर त्यांना एखादं वचन देतो, एखादी आज्ञा देतो आणि त्यावेळेस परमेश्वर त्यांना सांगतो की तू माझ्या लोकांना सांग, जसं परमेश्वर मोशेला सांगायचा की इस्रायल लोकांना सांग. हालेलुया. आणि त्यावेळेस मोशे सांगायचा प्रियानो. म्हणून प्रियानो मी बघतो की संदेश ते देखील एक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं काम करतात. म्हणून प्रियानो परमेश्वरावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, त्याचबरोबर संदेश त्यावरही विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास ठेवा, परंतु त्या अगोदर पारख करा की खरंच हे प्रभूचे संदेश ते आहेत का. नाही तर पुष्कळशे खोटे संदेश ते पण आहे, अनेक प्रियानो खोट्या शिकवणी देणारे पण आहे. म्हणून प्रियानो अशा खोट्या संदेशापासून सावध राहण्याचा इशारा आम्ही बघतो बायबलमध्ये बऱ्याच ठिकाणी दिलेला आहे. सो आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे यहोशाफाटाने आज्ञा केली की आपला देव परमेश्वर याचवर तुम्ही विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल, आणि त्याच्या संदेशावरही विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. सो तुम्हाला आवडेल यशस्वी व्हायला? तुमच्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जर तुम्हाला विश्वासने काम करायचं आहे प्रियानो, तुम्हाला विजयी ठरायचं आहे, तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, तर याच्यासाठी एकच मंत्र आहे. तो कोणता? परमेश्वरावर विश्वास ठेवणं आणि त्याच्या संदेशावर. या दोन गोष्टीच्या द्वारे आम्ही निश्चित यशस्वी ठरू शकतो. हालेलुया. मग कुठलंही क्षेत्र असू द्या प्रियानो, फक्त आम्हाला विश्वास करायचा आहे. खूप अवघड गोष्ट आम्हाला करायची नाही. विश्वास काय आहे प्रियानो? आम्ही बघतो की बायबलमध्ये विश्वासाची डेफिनेशन दिलेली आहे की नाही? न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची
इब्री 11 आणि 2. विश्वासा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, की विश्वास आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. ज्या गोष्टी दिसत नाही प्रियानो, त्या गोष्टी अस्तित्वात आहे. ज्या घटना माझ्या जीवनात घडल्या नाही, परमेश्वर ते घडवणार आहे. ज्यावेळेस प्रियानो अशा प्रकारची खात्री आम्ही करतो प्रियानो, त्यालाच विश्वास म्हणतात. आम्ही बघतो की प्रियानो कधी कधी परमेश्वर आमच्या जीवनात कार्य करणार असतो प्रियानो. आम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रभूकडे प्रार्थना करतोय आणि ती गोष्ट प्रभू आम्हाला देणार असतो, परंतु प्रियानो त्याच्या अगोदरचा जो काळ असतो प्रियानो, तो खरा आमच्या विश्वासाची पारख करणारा काळ असतो. कारण त्या वेळेमध्ये आम्ही विश्वास करतो, एखादी गोष्ट आम्हाला प्राप्त झाली नाही तरी आम्ही विश्वास करतो की ही गोष्ट मला प्राप्त होणार आहे किंवा प्राप्त झाली आहे. सपोज तुम्ही एखाद्या घराबद्दल प्रार्थना करत आहात, परमेश्वर ते घर तुम्हाला देणार आहे, परंतु ते देण्याच्या अगोदर, प्लॉट मिळण्याच्या अगोदर, बांधकाम होण्याच्या अगोदर तुम्ही विश्वास करता की परमेश्वराने मला घर दिलं आहे, तर निश्चित परमेश्वर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला घर देणार आहे. प्रियानो, कार्य होण्याच्या अगोदरचा जो कार्यकाल असतो किंवा जो वेळ असतो प्रियानो, तो खरं आमच्या विश्वासाची पारख करतो प्रियानो. एखादी गोष्ट परमेश्वर आमच्यासाठी करणार असतो, भविष्यामध्ये परमेश्वर ती गोष्ट करणार आहे, परंतु त्या अगोदर प्रियानो आम्ही विश्वास करतो प्रियानो. आम्ही आशा धरतो की परमेश्वर अशा प्रकारे माझ्या जीवनात कार्य करणार आहे आणि परमेश्वराने केलं आहे. परमेश्वर माझी परिस्थिती बदलणार आहे, परमेश्वर माझा आजार बरा करणार आहे, परमेश्वर मला आर्थिक समस्येतून सोडवणार आहे. सो ही खरी आमच्या विश्वासाची पारख आहे प्रियानो. प्रभू कार्य करणार असतो प्रियानो, प्रभू देणार असतो, परंतु त्याच्या अगोदर त्या गोष्टी अस्तित्वातही नाही, परंतु त्या अस्तित्वाबद्दल आम्ही खात्री करतो, विश्वास ठेवतो, आशा धरतो की परमेश्वर करणार आहे. देवाचं वचन सांगतं की आपली प्रार्थना विनंती तुम्ही आभार प्रदर्शनासह देवाला काय करा, सादर करा. एखादी गोष्ट मिळाली पण नाही, परंतु त्याच्या अगोदरच तुम्ही आभार माना की प्रभूने तुम्हाला दिली आहे. घर अजून मिळालं नाही, परंतु तुम्ही आभार माना की परमेश्वर तुम्हाला घर दिला आहे. जॉब मिळाला पण नाही, तुम्ही आभार माना की परमेश्वर तुम्हाला जॉब दिला आहे. ज्यावेळेस प्रियानो तुम्ही आभार मानता प्रियानो, तुम्ही तुमच्या विश्वासाची पुष्टी करता की हो, परमेश्वराने हे माझ्यासाठी केलं आहे, परमेश्वर पुढे करणार आहे, परंतु तुम्ही त्याच्या अगोदरच ही शाश्वती देता तुमच्या विश्वासाची की परमेश्वराने हे माझ्यासाठी केलं आहे, म्हणून प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया. अशा प्रकारचा जर विश्वास आम्ही करतो तर निश्चित आमच्या जीवनात अद्भुत कार्य घडणार आहे प्रियानो. सगळ्या गोष्टी आमच्या विश्वासावर आधारित आहे प्रियानो. आणखी प्रियानो आम्ही बघतो की जो विश्वास आहे प्रियानो, तो विश्वास आमच्यासाठी प्रियानो एक मूलगामी कर्तव्य आहे. आमचं कर्तव्य, आमचं काम आहे प्रियानो. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतो, योहानाचा 6 अध्याय वचन 28, ह्यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे. पुढे येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. हालेलुया. तुम्हाला आवडेल का प्रियानो देवाचं काम करण्यासाठी? किती जणांना आवडेल बरं? करायचे देवाचं काम पूर्णपणे करायचं. सो देवाचं काम काय आहे? देवाचं काम काय आहे? जोरात वाचा ते वचन. ह्यावरून ते त्यांना म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे. येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. हालेलुया. प्रियानो, हे बायबलचं मूलगामी कर्तव्य आहे प्रियानो. हे कर्तव्य आम्हाला करायचं आहे. ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की ह्यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे. त्यांनी प्रश्न विचारला
की आम्ही देवाचं काम करू इच्छित आहोत, आम्ही काय करावं, आहे की नाही? आम्ही जे कामं आमच्या दृष्टीसमोर येतात प्राणो, आम्हाला वाटतं की चर्चमधली इतर कामं आहे त्यालाच आम्ही कामं म्हणतो, परंतु हे देखील एक काम आहे, एक कर्तव्य आहे, एक मूलगामी कर्तव्य याला म्हणतात. आणि या वचनामध्ये आम्ही बघतो प्राणो, येशूने त्यांना उत्तर दिले. आम्ही बघतो की हे शिष्याने नाही दिलं, एखाद्या लेखकाने दिलं नाही, तर स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने याचं उत्तर दिलं. येशूने त्यांना उत्तर दिले की देवाचे काम हेच आहे की, हे देवाचं काम आहे बरं का, आणि हे आम्हाला प्रत्येकाला करायचं आहे. आणि या वचनामध्ये लिहिले की ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. देवाचं काम आहे काय आहे? ज्याला पित्याने पाठवलेले आहे. कोण आलेला आहे आमच्यासाठी? प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे प्रभू येशूवर विश्वास ठेवणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. हालेलुया. महत्वाचं कर्तव्य आहे प्राणो. आणखी प्राणो, ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं योहान 20 आणि 27, नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा ऐस. ओके, या ठिकाणी देखील प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला मिळतं की थोमाला म्हणतो, नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा. देवाची इच्छा आहे की प्राण्यांनो आम्ही विश्वासहीन असू नये, तर आम्ही विश्वास ठेवणारे असावं, कारण हे आमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण काम आहे. हे देवाचं काम आहे प्राण्यांनो. ज्यावेळेस आम्ही प्रभूचं काम करतो प्राण्यांनो, आमचा विश्वास प्राण्यांनो आपोआप वाढायला लागतो प्राण्यांनो. आणि देवाचं काम काय आहे? त्या पुत्रावर विश्वास ठेवणं. सो तुम्ही करणार देवाचं काम? फक्त झाडू मारला म्हणजे देवाचं काम होईल, किंवा मंदिरात सेवा केली म्हणजे काम होईल असं नाही. मग याचा अर्थ हा पण होत नाही की हे बाकीचे कामं नाही करायचे, है की नाही? दावीद राजा म्हणतो की तुझ्या मंदिराचा द्वारपाळ होणं माझ्यासाठी, द्वारपाळ होणं पण खूप मोठी गोष्ट आहे, है की नाही? सो प्राण्यांनो आम्ही बघतो की ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे, परंतु प्राण्यांनो हे मुख्य कर्तव्य आहे की आम्ही प्रभूवर काय करावा? विश्वास ठेवा. आणखी प्राण्यांनो, विश्वास हे आमचं संरक्षण करणारं शस्त्र आहे, एक आध्यात्मिक शस्त्र आहे प्राण्यांनो. हालेलुया. ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं इफिस 6 आणि आणि ह्या सर्वांबरोबर जिच्या योग्य त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझविता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. ओके, या वचनामध्ये आम्ही बघतो प्राण्यांनो की जो विश्वास आहे प्राण्यांनो ते एक आमच्यासाठी हत्यार आहे. काय आहे? काय आहे? हत्यार म्हणजेच शस्त्र, आहे की नाही? आम्ही बघतो तलवार, ढाल, आणखी चाकू, या सगळ्याला काय म्हणतात? हत्यार, बरोबर? आणि या वचनामध्ये आम्ही बघतो की ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, आणि ह्या सर्व बरोबर जिच्या योग्य त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. सो विश्वास हे आमच्यासाठी एक शस्त्र आहे, आमच्यासाठी एक हत्यार आहे प्राण्यांनो, दुष्टाचे जळते बाण विझवण्यासाठी. हालेलुया. सो विश्वास किती गोष्टी प्राण्यांनो, इतका मोठा विषय आहे. ज्यावेळेस मी या विषयाचा अभ्यास करत होते, मनात विचार करत होते, जर 1 वर्ष जरी या विषयाला घेतलं, पूर्ण उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत, तरी हा विषय संपणार. इतका मोठा विषय आहे प्राण्यांनो. सो विश्वासाचे खूप फायदे आहेत प्राण्यांनो, आणि जसं जसं प्राण्यांनो प्रभू आपल्याला वेळ देईल आपण आणखी जाणून घेऊया, कारण 1-2 पार्टमध्ये पण हा संपणार नाही, इतका मोठा हा विषय आहे. आणि आम्ही बघतो हेच माझ्या मनात आलं होतं की पुढच्या वेळेस आपण विश्वासाचं रहस्य घेऊ, कारण खूप काही गोष्टी आहे प्राण्यांनो. बऱ्याचदा आम्ही विश्वासाबद्दलच ऐकतो, परंतु अविश्वासाबद्दल पण इतक्या मोठे उदाहरणं बायबलमध्ये आहे. जर तुम्ही वाचन केलं तर तुम्ही दंग होऊन जाल की बापरे, इतकं मोठा याच्यातमध्ये रहस्य दडलेलं आहे. सो आम्ही बघतो की प्राण्यांनो, जे
जो विश्वास आहे प्रियानो, ती आमच्यासाठी काय आहे? एक ढाल आहे. विश्वासाची ढाल हे आमच्यासाठी एक आत्मिक शस्त्र आहे प्रियानो. ज्याच्या ठाई प्रभूवर विश्वास आहे, ज्याने पुत्रावर विश्वास ठेवलेला आहे, ही विश्वास प्रियानो त्यांच्यासाठी एक ढालीचं काम करते. किती जणांकडे ही ढाल आहे बरं? आहे, विश्वासाची ढाल आहे. कारण आम्ही प्रत्येक जण त्या शत्रूसोबत, त्या सैतानासोबत आमचं आत्मिक युद्ध चालू आहे. जर आमच्याकडे ढाल नसेल आणि जर त्या शत्रूने जर वार केला तर तो वार आम्हाला टाळता येईल का? टाळता येईल का? टाळायचं आहे? टाळायचं आहे की नाही? का जखमी व्हायचंय? नाही ना. जर आम्हाला स्वतःचा बचाव करायचा असेल तर आमच्याकडे ढाल पाहिजेच प्रियानो, है की नाही? आणि ती ढाल आहे प्रियानो विश्वासाची ढाल. जर प्रियानो तुमच्याकडे विश्वासाची ढाल आहे तर शत्रूचा प्रत्येक वारापासून तुमचं संरक्षण होऊ शकतं. कारण विश्वास हे एक आमच्यासाठी हत्यार आहे, आमचं संरक्षण करणारं, आमच्या आध्यात्मिक जीवनाला प्रोटेक्ट करणारं प्रियानो. हालेलुया. सो तुम्हाला वाटतं की तुमचं आध्यात्मिक जीवन प्रियानो हे संरक्षित असावं, तुम्हाला परमेश्वराने संरक्षण द्यावं, तर प्रियानो देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं की ती विश्वासाची ढाल हाती घ्या आणि उभे राहा. हालेलुया. जर तुम्ही ती विश्वासाची ढाल घ्याल, तुम्हाला आपोआप खंबीरपणा मिळेल की हो, माझ्या हातामध्ये ढाल आहे. शत्रूने जरी वार केला तर हा वार माझ्यावर चालणार नाही. कारण विश्वासाच्या द्वारे खंबीरपणा येतो प्रियानो, आणि विश्वासाच्या द्वारेच आम्ही यशस्वी होतो प्रियानो. जसं यहोशाफाटाने सांगितलं की परमेश्वरावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल, त्याच्या संदेशावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. सो आम्ही बघतो की विश्वासाच्या द्वारे बऱ्याच गोष्टी आमच्या जीवनात होतात. आणखी प्रियानो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की प्रियानो जो विश्वास आहे प्रियानो, तो धार्मिक बाबतीतील एक आवश्यक गुण आहे. हालेलुया. ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं इब्री 11 आणि 6, आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. ओके प्रियानो, किती जणांना आवडेल की परमेश्वराने तुमच्यावर संतोषित असावं, परमेश्वराने तुमच्यावर खुश असावं? आम्ही बघतो की प्रियानो बऱ्याच ठिकाणी परमेश्वर नाराज झाला, अनुताप पावला, परमेश्वराला क्रोध आला, आणि आम्ही बघतो की भयंकर त्याचे परिणाम झाले, है की नाही? कारण परमेश्वर त्यांच्यावर नाखुश होता, है की नाही? म्हणजे ज्यावेळेस परमेश्वर नाखुश असतो तेव्हा मग आमचं जीवनाचं काही खरं राहत नाही. परंतु ज्यावेळेस परमेश्वर आमच्यावर प्रसन्न मुख करतो प्रियानो, हालेलुया, है की नाही, आमच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडतात. संतोष विणं म्हणजे त्याला आवडणं. आणखी संतोष म्हणजेच आनंद, है की नाही, त्याला आनंदित करणं. तुम्हाला आवडेल का प्रभूला आनंदित करायला? सो त्याची एक सोपी चावी आहे. काय आहे? विश्वास. हालेलुया. कारण या वचनामध्ये लिहिलं, आणि विश्वासा वाचून त्याला संतोष विणे अशक्य आहे. म्हणजे विश्वासाशिवाय आम्ही परमेश्वराला संतोष देऊच शकत नाही, परमेश्वराला आम्ही आनंदित करूच शकत नाही. हालेलुया. आम्ही विश्वास करत नाही, पण आम्ही परमेश्वरासाठी वेगवेगळ्या भेटी आणतो, अर्पण आणतो, वेगवेगळ्या गोष्टी करतो. याने परमेश्वराला संतोष होईल का प्रियानो? परमेश्वराला संतोष कशाच्या द्वारे होतो? विश्वासाच्या द्वारे. म्हणून प्रियानो आम्ही बघतो की हा आमच्या धार्मिक जीवनातला प्रियानो सगळ्यात महत्त्वपूर्ण एक आवश्यक गुण आहे की प्रियानो जर आम्हाला प्रभूला आनंद द्यायचा असेल, प्रभूला संतोष व्हायचा असेल, तर प्रियानो आमच्या जीवनात विश्वास असणं गरजेचं आहे. आणखी प्रियानो आम्ही बघतो की जो विश्वास आहे प्रियानो, तो प्रार्थनेमध्ये खूप आवश्यक आहे. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, याकोब याचा 1 अध्याय याकोबाचं पत्र
याचं 5वा अध्याय वचन 15. विश्वासाची प्रार्थना दुखणैतास वाचवील आणि प्रभू त्याला उठवील, आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो प्रियानो, विश्वासाची प्रार्थना. हालेलुया. सो प्रियानो, आम्ही बघतो की विश्वास जो आहे तो प्रार्थनेमध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे. आम्ही फक्त प्रार्थना करतोय परंतु आम्ही विश्वास ठेवत नाही तर त्या ठिकाणी काम होत नाही. सो विश्वास फक्त एकाच व्यक्तीचा असायला हवा असं नाही प्रियानो. दोन्हीकडून जो व्यक्ती प्रियानो आपल्यासाठी प्रार्थना करतो आणि जो व्यक्ती प्रार्थना करून घेतो, ह्या दोघांचा विश्वास असला तर काम होतं प्रियानो. आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने बऱ्याच ठिकाणी चमत्कार केले नाही, बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. याचं कारण हेच की त्या ठिकाणचा अविश्वास प्रियानो. आम्ही बघतो की अविश्वास हा प्रभूला प्रियानो अडखळण करणारा आहे, प्रभूच्या कामामध्ये बाधा करणारा आहे प्रियानो. आणि या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की विश्वासाची प्रार्थना दुखणैतास वाचवील, म्हणजे ज्या प्रार्थनेमध्ये विश्वास आहे त्या प्रार्थनेच्या द्वारेच कार्य होईल. ज्या प्रार्थनेमध्ये विश्वास नाही, फक्त आम्ही बोलतोय, कोणीतरी शिकवलंय अशी प्रार्थना करायची, त्याचप्रमाणे बोलतोय, वागतोय, त्याचप्रमाणे प्रार्थना करतोय, पण त्या प्रार्थनेत जर विश्वास नाही तर ती प्रार्थना कदापिही मान्य होणार नाही. कदापिही त्या प्रार्थनेच्या द्वारे कुठलाही चमत्कार घडणार नाही, कुठलेही आजार बरे होणार नाही. म्हणून प्रियानो, विश्वास हा आमच्या प्रार्थनेमध्ये खूप महत्त्वाचा गुण आहे. जर तुम्हाला वाटत असेल की परमेश्वराने तुमची प्रार्थना ऐकावी तर त्यासाठी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे विश्वास. कारण या ठिकाणी लिहिलंय की विश्वासाची प्रार्थना. हालेलुया. सो यापुढे विश्वासाची प्रार्थना करणार, आणि जर तुम्ही विश्वासाने प्रार्थना करणार तर तुमच्या विश्वासानुसार घडून येणार. हालेलुया. तुमच्या जीवनात कार्य व्हावं न व्हावं हे सर्वस्वी तुमच्या विश्वासावर अवलंबून आहे प्रियानो. आणखी प्रियानो, आम्ही बघतो की जो विश्वास आहे प्रियानो तो आम्हाला नीतिमान ठरवतो. हालेलुया. तुम्हाला वाटेल का प्रभूने नीतिमान ठरवावं? किती जणांना वाटतं की प्रभूने मला नीतिमान ठरवावं? ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं गलती 3 आणि 6, ज्याप्रमाणे अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले तसे हे आहे. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रियानो, ज्याप्रमाणे अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले, ह्यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्राहामाचे पुत्र आहेत. पुढे लिहिले की देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरविणार. ह्या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्राहामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की तुमच्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्राहामासहित आशीर्वाद मिळतो. हालेलुया. तुम्हाला अब्राहामाचे आशीर्वाद हवे का प्रियानो? हालेलुया. अब्राहामासारखे आशीर्वाद हवे. अब्राहाम संपन्न होता, सगळ्या गोष्टीमध्ये आशीर्वादित होता प्रियानो. विश्वासाचा पिता त्याला म्हटलं गेलं. आणि आम्ही बघतो की प्रियानो, जे अब्राहामाचे संतान आहे प्रियानो, त्या संतानाला जसं प्रियानो अब्राहामाचे आशीर्वाद जे इसाकाला आहे, इसाकाचे याकोबाला मिळाले प्रियानो. आम्ही बघतो की पिढ्यानं पिढ्या ते आशीर्वाद मिळाले गेले. सो आम्ही बघतो की जर आम्हाला वाटत असेल की जसं परमेश्वराने अब्राहामाला आशीर्वादित केलं, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रियानो प्रभूने त्याला समृद्धी दिली प्रियानो, प्रभूने त्याच्या संततीला वतन दत्त देशात नेलं. जर आम्हाला वाटत असेल की जे अब्राहामाचे आशीर्वाद आहे ते मला मिळावे, तर यासाठी प्रियानो आम्ही अब्राहामाची संतती, अब्राहामाचे पुत्र होणं गरजेचं आहे. आणि ते होतो केवळ विश्वासाच्या द्वारे. हालेलुया. विश्वासाच्या द्वारेच आम्हाला अब्राहामाचे सर्व आशीर्वाद मिळतात. हालेलुया. आणि त्यासोबत आणखीन एक गोष्ट घडते, ती म्हणजे आम्ही नीतिमान ठरला जातो विश्वासाच्या द्वारे. आणखी प्रियानो, ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, मत्तयाचा 8वा अध्याय वचन 13, मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो, आणि त्याच गटकेस तो चाकर बरा झाला.
विश्वासाच्या द्वारे ज्या गोष्टी आमच्या जीवनात घडतात प्रियानो, वचन आम्हाला सांगतं 8 आणि 13 मध्ये, 8:13 वाचा. मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो, आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. ओके, या ठिकाणी आम्ही बघतो की प्रियानो, जो शताधिपती आहे प्रियानो, तो आपल्या चाकरासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती घेऊन येतो प्रियानो. आणि आम्ही बघतो की प्रियानो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. हालेलुया. सो ज्या प्रकारे आम्ही विश्वास ठेवतो प्रियानो, त्या प्रकारे आम्हाला प्राप्त होतो. प्रभू तर अद्भुत कार्य करणार असतो, परंतु ते प्राप्त करून घेण्यासाठी प्रियानो आमचा विश्वास असणं गरजेचं आहे, कारण विश्वासाच्या द्वारेच आम्हाला अनेक गोष्टी प्राप्त होतात. हालेलुया. प्रभू सर्व करण्यास समर्थ आहे प्रियानो, सर्व देण्यास समर्थ आहे, परंतु त्या घेण्यासाठी प्रियानो आम्हाला विश्वासाची गरज असते प्रियानो. आणि आम्ही बघतो की प्रियानो, त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त त्याच अध्यायामध्ये वचन 10 मध्ये आम्ही बघतो की हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. सो प्रियानो, मी बघतो की तो प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो की तुम्ही शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. प्रियानो, त्याचा इतका विश्वास होता की प्रभू या ठिकाणातून जरी शब्द बोलला तरी परमेश्वर प्रभू माझ्या चाकराला बरं करेल. प्रियानो, कोणी कितीही मैलावर असू द्या, कितीही दूर असू द्या, परंतु ज्या वेळेस त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते, कुठूनही प्रार्थना केली जाते प्रियानो, आम्ही बघतो की देवाचा शब्द जो आहे तो अति वेगाने धावणार आहे. परमेश्वर त्याचं वचन पाठवून काम करणारा परमेश्वर आहे. म्हणून प्रियानो, आम्ही कुठे जरी असलो प्रियानो, आणि जर आम्ही विश्वासाने आमच्या प्रियजनांसाठी प्रार्थना करतो प्रियानो, एखादा व्यक्ती प्रियानो दूर असेल, तो आजारी असेल, परंतु त्यासाठी जर आम्ही विश्वासाने प्रार्थना करतो तर परमेश्वर प्रियानो या ठिकाणातून आमची प्रार्थना ऐकतो आणि त्या व्यक्तीला प्रभू बरे करतो प्रियानो, फक्त विश्वासाच्या द्वारे प्रियानो. सो विश्वासामध्ये खूप मोठं सामर्थ्य आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो. आणखी प्रियानो, ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं आम्हाला मत्तयाचा 9 अध्याय वचन 29 आणि 30, मत्तय 9. तेव्हा त्याने त्याच्या डोळ्यास स्पर्श करून म्हटले, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हास प्राप्त हो. तेव्हा त्यांना दृष्टी आली. मग येशूने त्यांना निक्षून सांगितले की पहा, हे कोणाला कळू देऊ नका. ओके, या ठिकाणी आम्ही बघतो की 2 आंधळ्याबद्दल आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो. वचन 27 पासून जर वाचलं तर आमच्या लक्षात येईल. मग येशू तेथून पुढे जात असताना 2 आंधळे त्याच्या मागे मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, अहो दावीद पुत्र, आम्हावर दया करा. तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्या जवळ आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, हे करावास मी समर्थ आहे, असा तुम्ही विश्वास धरिता काय? हालेलुया. ज्यावेळेस हे 2 आंधळे प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना प्रश्न केला की हे करण्यासाठी मी समर्थ आहे का? माझ्यामध्ये हे सामर्थ्य आहे काय? हालेलुया. बऱ्याचदा प्रियानो, ज्यावेळेस आम्ही एखादी गोष्ट प्रभूकडे घेऊन येतो प्रियानो, प्रभू आमच्या विश्वासाला बघतो प्रियानो, की आमचा विश्वास प्रभूवर आहे की प्रभू हे करू शकतो का किंवा हे करू शकत नाही. आणि आम्ही बघतो की असाच प्रश्न प्रियानो प्रभू येशू ख्रिस्तांना त्यांना विचारला. त्यावेळेस आम्ही बघतो की विश्वास धरिता काय? ते त्याला म्हणाले, होय प्रभू. प्रियानो, आज तुम्ही कुठलीही गोष्ट, कुठलीही समस्या या ठिकाणामध्ये घेऊन आलेला आहात, आणि जर तुम्ही प्रभूवर विश्वास करता की हो प्रभू तू हे करण्यासाठी समर्थ आहे, तर प्रभू आज निश्चित जे आश्चर्यक्रम प्रियानो या आंधळ्याच्या जीवनात केले प्रियानो, प्रभूने त्यांना विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं की हो प्रभू. हालेलुया. सो आज तुम्ही प्रियानो ज्या विश्वासाने प्रभूकडे आलाय प्रियानो, प्रभू आज या वचनातून तुमच्याशी प्रश्न करत आहे की तुमच्या समस्येतून सोडवण्यासाठी मी समर्थ आहे काय? जर तुमचं उत्तर होय आहे तर निश्चित प्रभू तुमच्या जीवनात अद्भुत कार्य करणार आहे. तुमच्या वचनावर तुमच्या आश्चर्यक्रम अवलंबून आहे प्रियानो. तर तुम्ही प्रभूला होय म्हणणार का की हो प्रभू तू समर्थ आहेस, माझ्या जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी समर्थ आहेस, माझा आजार बरा करण्यासाठी समर्थ आहेस? जर तुमचं उत्तर आज होय आहे ह्या आंधळ्यासारखं, तर वचन पुढे आम्हाला सांगतं की तेव्हा त्याने त्याच्या डोळ्यात स्पर्श करून म्हटले,
तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हास प्राप्त हो. हालेलुया. सो आम्ही प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. देवाचे लोक प्रत्येकासाठी प्रार्थना करतात, परंतु अनेकांच्या जीवनात कार्य होत नाही. काहींच्या होतं, काहींच्या होत नाही. यात फक्त फरक यामुळे होतो की काही जण विश्वास करतात, काही जण विश्वास करत नाही. जे विश्वास करतात त्यांना प्राप्त होतं, जे विश्वास करत नाही त्यांना प्राप्त होत. जर एखादी गोष्ट प्राप्त होत नसेल तर विश्वास हे एक कारण आहे, त्याचबरोबर प्रभूची इच्छा पण आहे की नाही. आम्ही फक्त एकच गोष्टीला धरू शकत नाही की फक्त विश्वास नसला म्हणजे ती गोष्ट प्रभू करत नाही. कधी कधी प्राणो त्या गोष्टी आमच्यासाठी हानिकारक असतात, म्हणून पण कधी कधी परमेश्वर एखादी गोष्ट आमच्या जीवनात करत नाही. आम्ही बघतो की देवाचं वचन हे दुधारी तलवार आहे. देवाच्या वचनाला चॅलेंज नाही. म्हणून प्राणो एखादी गोष्ट जर प्राप्त होत नसेल तर कधी कधी प्राणो आमच्या अविश्वासामुळे मिळत नाही, कधी कधी देवाची ती इच्छा नसते म्हणून पण प्राणो ती गोष्ट आम्हाला मिळत नाही. कधी कधी आम्ही प्रार्थनेत अयोग्य मागतो म्हणून देखील ती गोष्ट आम्हाला प्राप्त होत नाही. सो कारण कोणतंही असू शकतं, परंतु ह्या व्यक्तींच्या जीवनामध्ये आम्ही बघतो की प्रभूने त्यांना विचारलं की हे करण्यासाठी मी समर्थ आहे काय. प्रभूने ओळखलं प्राणो आणि ते काय म्हटले, होय प्रभू. आज तुम्ही प्रभूला हो म्हणणार का प्राणो, की प्रभू हो, माझ्यासाठी सर्व काही करण्यास तू समर्थ आहेस. हालेलुया. आणि आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की तेव्हा त्याने त्याच्या डोळ्यात स्पर्श करून म्हटले, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हास प्राप्त हो. तेव्हा त्यांना दृष्टी आली. मग येशू त्यांना निक्षून सांगितले की पहा, हे कोणाला कळू देऊ नका. सो आम्ही बघतो की विश्वासाच्या द्वारे त्यांना प्राप्त झालं. आम्ही बघतो की रक्तस्राव स्त्री म्हटली की मी त्याच्या गोंड्याला जरी स्पर्श केला तरी बरी होईल. तिचा विश्वास इतका होता आणि तिच्या विश्वासानुसार तिला मिळालं. सो बायबलमध्ये प्राणो अशा अनेक गोष्टी आहे प्राणो, अनेक उदाहरणं आहे की प्राणो त्याद्वारे आम्हाला पाहायला मिळतं की प्राणो त्या व्यक्तीने आपल्या विश्वासाच्या द्वारे प्राणो आपल्याला जे हवं होतं ते प्राप्त करून घेतलं. सो आज जी ही गोष्ट तुम्हाला हवी असेल तुम्ही विश्वासाने मागा प्राणो, कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं मार्क 9:23, येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. या ठिकाणी प्राणो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस. आम्ही बघतो की एका भूतग्रस्त मुलाला प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी बरं करत आहे प्राणो, आणि आम्ही बघतो की त्याचा पिता जो आहे तो त्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन येत आहे प्राणो. आणि आम्ही बघतो की वचन 22 ह्याचा नाश करावा म्हणून त्याने त्याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले, पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा. आणि पुढे वचनामध्ये लिहिले, येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. सो हे वचन प्रभू आज आम्हाला देत आहे प्राण. आमच्या प्रभूला सर्व शक्य आहे प्राण. आम्ही प्रभूवर कधीही प्रश्न करू नये प्राण, त्याच्या सामर्थ्यावर आम्ही कधीही प्रश्न करू नये प्राण, कारण तो प्रभू सर्व करण्यास समर्थ आहे. आणि तो म्हणतो की विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. जर तुम्ही विश्वास करत आहात तर तुम्ही सर्व काही करण्यासाठी शक्य आहात, समर्थ आहात प्राण. एक वचन आम्ही पाहूया, योहानाचा 5वा अध्याय वचन 24. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. हालेलुया. विश्वासाचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे प्राण, की आम्हाला प्रभू पुढे उभा राहावं लागणार नाही न्यायाच्या दिवशी. हालेलुया. कारण या वचनामध्ये लिहिलंय, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, म्हणजे खरं खरं सांगतो, जो माझे वचन ऐकतो
आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. विश्वासाचा सगळ्यात मोठा फायदा आहे की आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. त्यातून आम्ही सुटलो, आम्ही प्रभूजवळ गेलो डायरेक्टली, आहे की नाही. प्रभू न्याय करणार नाही प्राण, आमचा न्याय होऊन चुकलेला आहे. प्रभूला नंतर आमच्यासाठी जी जागा आहे ती ठरवण्याची वेळ येणार नाही. अगोदरच प्रभूने आम्हाला त्याच्याजवळ जागा तयार केलेली आहे आणि ती स्वर्गात केलेली आहे. प्राण ही शाश्वती आहे प्राण, ज्याचा विश्वास आहे प्रभूवर त्याच्यावर कुठलाही न्यायाचा प्रसंग येणार नाही. तुम्हाला आवडेल का प्राण की तुमच्यावर तो प्रसंगच येऊ नये? किती भयंकर महादिन त्याला म्हटलेला आहे, संतापाचा दिवस त्याला म्हटलेला आहे, क्लेशाचा दिवस म्हटलेला आहे. आम्ही बघितलं प्राणो मागच्या वचनामध्ये की तो दिवस कसा असणार आहे. अंधाराचा काळोखाचा दिवस त्याला म्हटलेला आहे. सो प्राणो त्या भयंकर स्थितीमध्ये उभा राहण्याची वेळ आमच्यावर येणार नाही जर आमचा विश्वास असेल तर. हालेलुया. सो हा सगळ्यात मोठा फायदा आमच्यासाठी आहे की आम्ही मरणातून जीवनात पार गेलो आहोत. हालेलुया. मी बघतो की बायबलमध्ये असे अनेक लोक होते की त्यांच्या विश्वासाद्वारे प्राणो त्यांनी आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी प्राप्त करून घेतल्या. परंतु बायबलमध्ये असेही काही लोक आहे प्राणो की ज्यांनी प्रभूवर अविश्वास दाखवला. आणि सगळ्यात पहिलं नाव कोणाचं आहे माहिती? अब्राहमाचं, जो विश्वासाचा पिता आहे. हालेलुया. अविश्वासाचं म्हटले बरं का, विश्वासाचं नाही. अब्राहमाला काय म्हणतात? विश्वासाचा पिता. परंतु सुरुवातीला त्यांनी प्रभूवर अविश्वास दाखवला. सो आम्ही हीच लोक आज बघणार आहोत प्रियानो की कुठल्या कुठल्या लोकांनी प्रभूवर अविश्वास दाखवला. उत्पत्ती याचा 17वा अध्याय वचन 17. अब्रामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय? 90 वर्षाच्या सारेला मूल होईल काय? या ठिकाणी आम्ही बघतो की प्रियानो, जो अब्राम ज्याला विश्वासाचा पिता म्हटलं गेले, त्याने सुद्धा प्रभूवर अविश्वास दाखवला. हालेलुया. हालेलुया. जर तुमच्या मनात विचार येत असेल अब्रामाने तर दाखवला, मग आम्ही काय, आहे की नाही? आलाय का? कारण बरेच जण हसले, आलाय ना. पण पुढे चालून प्रियानो त्याने इतका विश्वास त्याचा वाढला की त्याला विश्वासाचं पिता म्हणून ओळखलं गेलं. सो सुरुवातीचं जीवन असंच असतं प्रियानो. ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये येतो प्रियानो, सुरुवातीला आपण पण प्रियानो प्रभूवर कधी कधी अविश्वास दाखवतो, आहे की नाही? प्रभू कुठलीच बाजू लपून ठेवत नाही, कोणाचीच नाही ठेवत, आहे की नाही? अब्रामाची ठेवली नाही तर आमची ठेवणार का? आहे की नाही? प्रभू कोणतीच बाजू लपवत नाही. परमेश्वराचं वचन हे अत्यंत पारदर्शक आहे की नाही, काचेसारखं. सो आम्ही बघतो की प्राणो या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं प्राणो, वचन 16 पासून जर आम्ही वाचलं तर आम्हाला समजेल, मी तिला आशीर्वादित करीन, एवढेच नव्हे तर तिच्या पोटी, म्हणजे सारेबद्दल परमेश्वर म्हणत आहे की तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन, मी तिला आशीर्वादित करीन, तिच्यापासून राष्ट्रे उद्भवतील, तिच्यापासून राष्ट्राचे राजे निपजतील. अब्राहमाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय? 90 वर्षाच्या सारेला मूल होईल काय? आम्ही बघतो की प्रियानो या ठिकाणी ज्यावेळेस परमेश्वराने त्याला सांगितलं की मी सारेच्या पोटी तुला मुलगा देईन, त्यावेळेस आम्ही बघतो की अब्राम हसला, आहे की नाही, मनातल्या मनात. कधी कधी अविश्वास आल्यावर आपण पण हसतो, असं होईल का? हे तर इतकं अवघड आहे, ही पुढची व्यक्ती तर अशी आहे, ही बदलेल का? ही माझ्याशी चांगलं वागेल का? इथून काहीतरी मार्ग निघेल का? इतके वादिवाद झाले, हे संपुष्टात येतील का? आहे की नाही? सो अब्रामाच्या मनात असे विचार आले तर आमच्या मनात येणं सहज आहे की नाही? त्याला तो विश्वासाचा पिता म्हटलेला आहे. आम्ही बघतो की प्रियानो या ठिकाणी अब्राहमाने उपडे पडून
व हसून मनातल्या मनात म्हटले. परमेश्वरापुढे उघडा तर पडलाय, हे की नाही, पण मनात काहीतरी वेगळं झालं. समजलं तुम्हाला, आहे की नाही? एक्सप्लेन करायची गरज नाही, कारण तेवढा वेळ नाही आता आपल्याकडे. उघडा तर पडलाय, पर मान्य तर करतं की हा प्रभू तू सांगतोय, मी तुझ्या सामर्थ्याला पण मानतोय, सगळ्या गोष्टी आहे, पण मनामध्ये हसतोय. खरंच असं होईल का? मी तर म्हातारा झालोय, सारा पण म्हातारी झाली. कारण आम्ही बघतो की सारा पण तशीच म्हटली, कारण वचन आम्हाला सांगतं प्रियानो, उत्पत्ती 18 आणि 12. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मी जख्म म्हातारी झाले आहे व माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय? या ठिकाणी पण आम्ही बघतो की जी सारा आहे प्रियानो, ती पण मनात हसली. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मी जख्म म्हातारी झाली आहे व माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय? हालेलुया. कधी कधी प्रियानो आम्ही बोलून दाखवत नाही, पण मनात बऱ्याचशा गोष्टी बोलत आहे ना, है की नाही? किती जण बोलतात बरं, मनातल्या मनात बोलतात ना, है की नाही? पण मनातलं बोलणं पण परमेश्वर ऐकतो बरं का. हन्ना मनातल्या मनात बोलत होती, तरी परमेश्वराने तिचा शब्द ऐकला. बाकी कोणी ऐकत नाही प्रियानो. आपल्या मनातून जे आम्ही बोलतो ना, ते इतर कोणीच एखादा सेवक ऐकू शकणार नाही, सेविका ऐकू शकणार नाही, आपल्या परिवारातले ऐकू शकणार नाही, परंतु एकमेव जो आहे, जो आमच्या मनातलं बोलणं ऐकतो, तो म्हणजे आमचा परमेश्वर. हालेलुया. तुम्ही काहीही बोला, परमेश्वर ऐकतो. चांगलं बोला, वाईट बोला, की फक्त असं नाही की चांगलंच ऐकतो, वाईट पण बोलतो. वाईट जे आहे ते पण परमेश्वर ऐकतो प्रियांना. आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं, तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली. मनातल्या मनातच ती बोलत होती, है की नाही? बोलत नव्हती. आम्ही कधी कधी बोलून नाही दाखवत प्रियानो, परंतु मनात अनेक गोष्टी बोलतो प्रियानो, है की नाही? कधी कधी वचन ऐकतो, मग असं होईल का, हे वचन तर असं सांगतं, खरंच बदलेल का परिस्थिती? झालंय, असं होतंय. अब्रामासोबत घडलंय. अब्राम बोलला मनातल्या मनात, सारा बोलली, है की नाही? आम्ही पण बोलतो, है की नाही? आणि आम्ही बघतो प्रियानो की ज्यावेळेस त्या अशा प्रकारे बोलत होती, वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर अब्रामास म्हणाला, सारा का हसली? हालेलुया. मी अशी वृद्ध झाली असता मला खरोखर मुलगा होणार काय, असे ती का म्हणाली? परमेश्वराने ऐकलं मनातलं बोलणं, की नाही? आज तुमच्या मनात काहीही असू द्या प्रियानो, तुमच्या परिवाराची चिंता असेल, कुठलीही गोष्ट तुमच्या मनात असेल, ज्याबद्दल तुम्ही प्रभूला बोलताय, विनंती करताय की प्रभू असं होईल का, माझी ही समस्या मिटेल का? कदाचित प्रियानो आम्ही ऐकू शकणार नाही, जोपर्यंत तुम्ही आम्हाला सांगणार नाही तुमची विनंती, आम्ही प्रार्थना करणार नाही. पण तुम्ही मनातल्या मनात जर विनंती करत आहात, बोलत आहात, तर परमेश्वर निश्चित ऐकणार प्रियानो. तो मनातलं बोलणं ऐकणारा परमेश्वर आहे प्रियानो. हालेलुया. सो आम्ही बघतो की या ठिकाणीच प्रियानो प्रभूने अब्रामाचं बोलणं ऐकलं, सारेचं ऐकलं प्रियानो, तो तुमचंही बोलणं ऐकेल प्रियानो. हालेलुया. काही अशा गोष्टी असतात प्रियानो, ज्या आम्ही बोलू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. कधी कधी खूप पर्सनली पण आपल्या गोष्टी असतात, ज्या आपण नाही सांगू शकत, पण आम्ही जर प्रभू पुढे जाऊन मनातल्या मनात जरी बोलतो, त्या गोष्टीबद्दल पश्चाताप करतो प्रियानो, है की नाही? परमेश्वर ऐकेल की नाही? ज्याने अब्रामाचं साराचं ऐकलं, तो तुमचं ऐकणार नाही का? निश्चित ऐकणार. आणि आम्ही बघतो की प्रियानो ह्या दोघांनीही सुरुवातीला प्रियानो विश्वास केला नाही, परंतु पुढे वचनामध्ये लिहिलं आहे इब्रीच्या पुस्तकामध्ये की सारेला विश्वासाने संतती झाली. हालेलुया. सो ह्या व्यक्तीच्या जीवनातून आम्ही शिकू शकतो प्रियानो, जरी त्यांनी सुरुवातीला विश्वास ठेवला नाही, परंतु कालांतराने त्यांनी प्रभूवर पूर्ण विश्वास ठेवला आणि प्रभूने त्यांच्या विश्वासानुसार त्यांच्या जीवनात अद्भुत कार्य केलं. अब्रामाच्या विश्वासाबद्दल अनेक गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात प्रियानो. ज्यावेळेस तो इसाकाला अर्पण करण्यासाठी घेऊन चाललेला असतो प्रियानो, त्यावेळेस प्रियानो इसाक विचारतो, बाबा कोकरू कुठे आहे? तेव्हा तो म्हणतो की परमेश्वर पाहून देईल. त्याचा विश्वास होता की परमेश्वर कोकरू देणार आहे. आणि आम्ही बघतो की त्या मोरिया पर्वतावर परमेश्वराने एक कोकरू अर्पणासाठी दिलं. ते त्यांनी पाहिलं होतं का?
त्या अगोदर परमेश्वराने दिलं होतं का? नाही प्रियानो. सो अब्राहमाचा विश्वास आम्हाला दोन्ही गोष्टी शिकवतो. सो कधी कधी सुरुवातीला जरी आमचा विश्वास प्रियानो कमी असेल, अल्प असेल, कधी कधी आम्ही अविश्वास परमेश्वरावर दाखवत असू, परंतु जसं शिष्य म्हणाले, आमचा विश्वास वाढवा, आहे की नाही? सो कदाचित आमचा विश्वास कमी असेल, आम्ही अविश्वास दाखवतोय प्रभूवर, पण जर आम्ही देवाला म्हणतो की प्रभू माझा विश्वास वाढव, तर निश्चित परमेश्वर आमचा विश्वास वाढवणार आहे. हालेलुया. आणखी प्रियानो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, गणना 11 आणि 21. तर तुमच्या नाकातून निघेपर्यंत आणि तुम्हाला शिशारी येईपर्यंत तुम्ही ते महिनाभर खात राहाल, कारण तुमच्यामध्ये वसत असलेल्या परमेश्वराचा तुम्ही त्याग करून त्याच्यासमोर असे रडगाणे गायले की आम्ही मिस्र देशातून निघालो तरी कशाला. 21 वचनाचं 11. मग मोशे म्हणाला, ज्या लोकांमध्ये मी आहे त्याचे पायदळच 6 लाख आहे, आणि तू म्हणतोस की ते महिनाभर खात राहतील, एवढे मांस मी त्यांना देईल. पुढे वाचा. त्यांना पुरे पडावे म्हणून गुरेढोरे व शेरडे मेंढरे कापावीत काय, अथवा त्यांना पुरे पडावे म्हणून समुद्रातील सर्व मासे त्यांच्यासाठी गोळा करून आणावे काय. परमेश्वर मोशेला म्हणाला, परमेश्वराचा हात काय तोकडा पडला आहे. माझे म्हणणे तुझ्या प्रयत्यास येते की नाही हे तुला आता पाहशील. ओके, या ठिकाणी आम्ही बघतो प्रियानो, मोशे, अब्राहमानंतर मोशे आहे प्रियानो, ज्याने पण परमेश्वरावर अविश्वास दाखवला, ज्याने इतके मोठे मोठे चमत्कार मोशेच्या द्वारे केले प्रियानो. तो मोशे सुद्धा परमेश्वरावर अविश्वास दाखवला, है की नाही? फारो समोर एवढे चमत्कार केले प्रियानो, मोशेनेच केले, त्याच्या काठीच्या द्वारेच केले परमेश्वराने, है की नाही? परंतु त्या प्रत्येक गोष्टीचा तो साक्षीदार होता. 10 पिढ्या परमेश्वराने मोशेच्याच द्वारे आणल्या होत्या प्रियानो. सो इतका मोठा अनुभव आहे प्रियानो मोशेला परमेश्वराच्या सामर्थ्याचा. तरी ज्यावेळेस परमेश्वर मोशेला म्हणतो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, मग मोशे म्हणाला, ज्या लोकांमध्ये मी आहे त्यांचे पायदळ 6 लाख आहे, आणि तू म्हणतोस की ते महिनाभर खात राहतील, एवढे मांस मी त्यांना देईल. सो प्रियानो, आम्ही बघतो की ज्यावेळेस परमेश्वराने सांगितलं की मी ह्या लोकांना मांस देणार आहे, ज्यावेळेस प्रियानो लोकांनी परमेश्वराविरुद्ध कुरकुर केली प्रियानो, त्यावेळेस परमेश्वर मोशेला म्हणतो की मी या लोकांना काय देणार आहे? मांस देणार आहे. कारण वचन आम्हाला सांगतं प्रियानो, वचन 18 मध्ये, तू लोकांना सांग की उद्यासाठी तुम्ही आपणाला शुद्ध करून घ्या, म्हणजे तुम्हाला मांस खावास मिळेल. आम्हाला खावास मांस कोण देईल? आणि मिस्र देशात आम्ही आपले बरे होतो, हे तुमचे रडगाणे परमेश्वराच्या कानी गेले आहे, म्हणून परमेश्वर तुम्हाला मांस देणार आहे आणि तुम्ही ते खाल. तुम्ही ते केवळ 1 दिवस, 2 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 20 दिवस खाल, एवढेच नव्हे तर तुमच्या नाकातून निघेपर्यंत आणि तुम्हाला शिसारी येईपर्यंत तुम्ही ते महिनाभर खात राहाल. कारण तुमच्यामध्ये वसत असलेल्या परमेश्वराचा तुम्ही त्याग करून त्याच्यासमोर असे रडगाणे गायले की आम्ही मिस्र देशातून निघालो तरी कशाला. मग मोशे म्हणाला, ज्या लोकांमध्ये मी आहे त्याचे पायदळ 6 लाख आहेत, आणि तू म्हणतोस की ते महिनाभर खात राहतील, एवढे मांस मी त्यांना देईन. त्यांना पुरे पडावे म्हणून गुरेढोरे व मेंढरे कापावीत काय, अथवा त्यांना पुरे पडावे म्हणून समुद्रातील सर्व मासे त्यांच्यासाठी गोळा करून आणावे काय. सो प्रियानो, ज्यावेळेस परमेश्वर अभिवचन देतो की मी या लोकांना लावे पक्षी देणार आहे, या लोकांना मांस देणार आहे, त्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की मोशेला त्या गोष्टीवर अविश्वास वाटतो. हालेलुया. तो विचार करतो की हे 6 लाख पायदळ आहे, इतक्यांना आम्ही कुठून मांस देणार? इतक्यांसाठी आम्ही गुरेढोरे कापणार का, किंवा समुद्रातले मासे आणणार का? प्रियानो, आम्ही बघतो की तो परमेश्वरावर अविश्वास करत आहे. आणि पुढे वचनामध्ये लिहिले आहे की परमेश्वर मोशेला म्हणाला की परमेश्वराचा हात काय तोकडा पडला आहे काय? परमेश्वराचा हात इतका छोटा आहे का? कदाचित तो परमेश्वराला म्हणाला असेल की परमेश्वरा इतकं मोठं मांस कुठून आणायचं? म्हणूनच परमेश्वर त्याला म्हणतो की परमेश्वराचा हात काय तोकडा पडला आहे का? तोकडा म्हणजे छोटा,
सो कधी कधी परमेश्वर प्राणो आम्हाला वाटतं की आमची समस्या इतकी मोठी आहे, परमेश्वर इतक्या मोठ्या समस्येतून आम्हाला सोडू शकतो का? इतकं मोठं लोन आहे, याची भरपाई आम्ही कुठून करू शकतो? आमच्याही मनात अनेक प्रकारचे प्रश्न येतात प्राणो. कधी कधी आम्हाला पण वाटतं की प्रभू हे करू शकत नाही. त्यावेळेस प्राणो ह्या वचनाला आठवा की परमेश्वराचा हात तोकडा नाही प्राणो, परमेश्वराचा हात इतका छोटा नाही. हालेलुया. आणि त्याच वेळेस आम्ही बघतो की परमेश्वर म्हणतो की परमेश्वर मोशेला म्हणाला, परमेश्वराचा हात काय तोकडा पडला आहे काय? माझे म्हणणे तुझ्या प्रत्ययास येते की नाही हे तू पाहशील. आणि आम्ही बघतो की परमेश्वर इतके मोठे लावे पक्षी त्यांच्यामध्ये पाठवतो प्राणो. ज्या प्रकारे वचन 31 मध्ये आम्ही बघतो की नंतर परमेश्वरापासून वाहिलेल्या वाराने समुद्रावरून लावे आणले, ते छावणीभोवती इतके आले की छावणीच्या मागे व पुढे एक दिवसाच्या मजलेपर्यंतच्या प्रदेशात त्याचा सुमारे 2 हात उंचीचा थर जमा झाला. हालेलुया. त्या लावे पक्ष्यांचे थर जमा झाले. इतके पक्षी परमेश्वराने इस्रायल लोकांना दिले. सो कधी कधी मोशेसारखा आपण अविश्वास आम्ही दाखवतो प्राणो की प्रभू हे असं होऊ शकतं का? हालेलुया. इतका मोठा अनुभव असणारा पण प्राणो अविश्वास दाखवतोय. सो ही अविश्वासाची उदाहरणं आहे प्राणो. आणखी आम्ही बघतो की प्रेषितांनी देखील ज्यावेळेस तो पुनरुत्थित झाला प्राणो, प्रेषितांनी देखील त्याच्यावर अविश्वास दाखवला प्राणो. थोमाने देखील त्याच्यावर अविश्वास दाखवला. आणि आम्ही बघतो की प्रभू त्याला म्हणतो की तुम्हाला चाचपून पहा. आणि ज्यावेळेस प्राणो मी बघतो की थोमाने त्याला चाचपलं प्राणो, त्याच्या वनामध्ये हात घातले, त्यावेळेस तो म्हटला माझा प्रभू माझा देव. सो प्राणो जे सेंट थॉमस बॅसिलिका आहे प्राणो, ज्या ठिकाणी थोमाची कबर आहे त्याच्यावर सुद्धा लिहिलेलं आहे माय गॉड माय लॉर्ड. हालेलुया. सो प्राणो आम्ही बघतो की हे लोक सुद्धा प्राणो त्यांनी सुरुवातीला अविश्वास दाखवला, पण परमेश्वराने पुढे चालून मोठे मोठे काम त्यांच्या जीवनात केले प्राणो. सो कधी कधी आमच्याही जीवनामध्ये प्राणो अनेकदा अविश्वास येतो प्राणो. कधी कधी आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणाला अल्पविश्वास आहे की नाही, तू इतका भित्रा कसा? सो प्रेषितांच्या जीवनात पण ह्या उणिवा आम्हाला बघायला मिळतात की त्यांच्यामध्ये अविश्वास होता. म्हणूनच आम्ही बघतो की प्रेषित त्याला म्हणाले आमचा विश्वास वाढवा. सो कदाचित प्राणो आमच्यामध्येही अल्पविश्वास असेल. सो आज आम्ही त्या प्रभूला म्हणूया की प्रभू आमचा विश्वास वाढवा. हालेलुया. सो प्राणो हा विषय खूप मोठा आहे. जर वेळ मिळाला तर पुन्हा या विषयाला आपण घेऊया. आम्ही बघतो की जखार्याने देखील प्रभूवर अविश्वास दाखवला, जो योहानाचा पिता होता. ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की त्या देवदूताने सांगितलं की तुला मूल होईल, परंतु त्याने विश्वास केला नाही प्राणो, आणि तो योहान होईपर्यंत मुका राहिला. सो असे बरेचसे उदाहरणं आहे प्राणो. आणि आम्ही बघतो की ज्यांनी ही अविश्वास दाखवला प्राणो, प्रभूने त्यांना दटावलेला आहे, झिडकारलेला आहे प्राणो. हालेलुया. एक वचन आम्ही बघूया, मत्ते 14:31 शॉर्टमध्ये घेऊया. मत्ते 14:31. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरिले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय काय धरिलास? ओके. आम्ही बघतो की ज्या वेळेस प्रभूला अल्पविश्वास दिसला प्राणो, त्यावेळेस प्रभूने त्यांना दटावलं, झिटकारलं प्राणो. कारण या वचनामध्ये काय लिहिले, प्रभू पेत्राला काय म्हणत आहे, अरे अल्पविश्वासू, तू संशय का धरिला? पुढे पण आम्ही बघतो प्राणो, ज्या प्रकारे वचन मार्क 4:40 मध्ये पण आम्हाला पाहायला मिळतं, ज्यावेळेस वादळ आलं प्राणो, त्यावेळेस पण प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की तुम्ही भित्रे कसे. आम्ही बघतो की ज्या ठिकाणी प्रभूला अल्पविश्वास दिसला प्राणो, त्यावेळेस प्रभूने त्यांना झिटकारलेलं आहे, प्रभूने त्यांना दटावलेलं आहे. म्हणजे प्रभूला अल्पविश्वास आवडत नाही. हालेलुया. जर तुम्हाला वाटतं का प्रभूने तुम्हाला दटावं? पेत्रासारखं हे की नाही, प्रेषितांसारखं नाही आवडणार ना. म्हणून जर कदाचित या प्रेषितांसारखा अल्पविश्वास जरी असला, तर आज त्या प्रभूला आम्ही म्हणूया की प्रभू आमचा विश्वास वाढवा.
आणि निश्चित तो प्रभू त्याच्या वचनाच्या द्वारे, वार्तेच्या द्वारे आणि जो विश्वासाचा उत्पादक प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्याद्वारे तुमचा विश्वास वाढवणार आहे. हालेलुया. सप्रियांनो, परमेश्वराने आज त्याच्या वचनाच्या द्वारे मार्गदर्शन केलं आहे. आणि या समय प्रियांनो, आज कदाचित आम्ही विश्वासात उणे असू, कमी असू, प्रियांनो संशय धरणारे असू. स्वामी प्रेषितांच्या जीवनाच्या द्वारे मोशेच्या अनेक प्रियांनो बायबलमध्ये उदाहरणं आहे की त्याने अविश्वास दाखवला, परंतु प्रियांनो पुढे ते विश्वासू राहिले. सो देवाची इच्छा आहे की आम्ही देखील प्रियांनो, जरी आता आम्ही अल्प आहोत, आम्ही विश्वासात वाढावं आणि आम्ही प्रियांनो शेवटपर्यंत परमेश्वराच्या विश्वासात चालावं. कारण प्रियांनो, ज्याच्यावर आम्ही विश्वास करतो तो स्वतः विश्वसनीय परमेश्वर आहे. हालेलुया. सो या समय आमचे नेत्र आम्ही बंद करूया. प्रभूला आज आम्ही धन्यवाद देऊया की त्याच्या वचनाच्या द्वारे प्रभूने आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. आज आम्ही विश्वास करूया की निश्चित देवाने आमच्या विश्वासाची जी पातळी आहे ती प्रभूने आज वाढवली आहे.